नमस्कार मित्रांनो. लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सखी साईबाबांसमोर उभी राहून रडत असते आणि ती म्हणत असते, "मला नेहमी असं वाटतं, की ती मला फक्त ट्रॉफी डॉटर म्हणून मिरवते. असं का? ती माझा साधा विचार तरी करते का? मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवेत." असा ती जाब साईबाबांना रडत-रडतच विचारत असते. आणि मग ती साईबाबांना म्हणते, "जोपर्यंत तुम्ही माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाहीये." ती पुन्हा-पुन्हा साईबाबांना म्हणत असते, "द्या मला उत्तर, प्लीज मला उत्तर द्या." आता ती साईबाबांसमोर उभी असताना तिच्या डोक्यावरती जे सजावटीचं डेकोरेशनचं पीस लावलेलं असतं, ते तुटून खाली येत असतं. आजूबाजूची लोकं ते पाहतात आणि मग ते तिला आवाज देतात, "ए पोरी बाजूला हो, ते पडेल तुझ्या डोक्यावरती." आता त्यांच्या आवाजाने सखी पटकन भानावर येते आणि ती इकडे-तिकडे पाहायला लागते. ती वरती पाहते, पण तोपर्यंत ते जे पीस असतं, ते तुटून खाली येत असतं. आता हा सगळा गोंधळ कान्हाला सुद्धा ऐकू जातो आणि तो लगेचच त्या डेकोरेशनकडे बघतो. त्याच्या लक्षात येतं, की वरचं जे पीस आहे ते तुटून खाली येतंय. मग सगळी लोकं आणखीनच ओरडत असतात, की "अरे, ती मुलगी आहे, लवकर तिला बाहेर काढा." मग कान्हा अचानकच त्याच्या मित्राच्या अंगावरचा पंचा जो असतो, तो ओढून घेतो. तो हाताला गुंडाळतो आणि तो धावतच त्या डेकोरेशनकडे जातो. आणि तो एकदम उडी मारून त्या डेकोरेशनच्या आतमध्ये जातो आणि ते डेकोरेशनचं पीस तिच्या अंगावर पडणार तितक्यातच तो एका हाताने तिला पण पकडतो आणि दुसऱ्या हाताने ते डेकोरेशनचं पीस जे आहे, ते दुसऱ्या हाताने धरून ठेवतो. आता या सगळ्या गोंधळामध्ये सखी एकदम गच्च डोळे मिटून घेते. आता नकळतच सखी आणि कान्हा दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली असते. आता या सखीच्या तोंडावरती तिच्या केसांची एक बट आलेली असते आणि तिने गच्च डोळे मिटून घेतलेले असतात. कान्हा मात्र तिच्याकडे पाहतच राहतो, कारण ती खरंच खूप छान दिसत असते. मग कान्हा हलकेच फूक मारून तिच्या चेहऱ्यावर आलेली जी केसांची बट असते ती उडवतो. आता कान्हाच्या फूक मारण्याने सखी सुद्धा भानावर येते आणि ती सुद्धा त्याच्याकडे पाहत राहते आणि मग काय दोघंही एकमेकांकडे पाहतच राहतात. आता आजूबाजूची लोकं, "अरे वाचवा त्यांना, वाचवा त्यांना, ते दोघं आत अडकलेत." असं जेव्हा ओरडत असतात, तेव्हा बाजूच्या लोकांच्या आवाजाने हे दोघं भानावरती येतात. आणि त्याच वेळेला ही सगळी लोकं त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याजवळ धावतात. आता नेमकं त्याच वेळेला सरकारची गाडीसुद्धा शांती सदन चाळीमध्ये एंटर करते. आता सरकार गाडीतून उतरल्या-उतरल्या समोर पाहते, तर सखीला काही बायका हाताला धरून तिला केसावरून हात वगैरे फिरवत बाहेर काढत असतात. आता हे बघितल्यावरती सरकार जरा चिडतेच आणि पटकन पुढे येते आणि जोरात ओरडते, "सोडा तिला! सरकारची मुलगी आहे ती." त्याबरोबर त्या बायकासुद्धा पटकन त्या सखीचा हात सोडतात. आता ती बिचारी सखी आपली आई समोर आली आणि काळजीने असं बोलते म्हटल्यावरती लगेचच आपल्या आईकडे धावते. पण ती जवळ जाणार तितक्यातच सरकार तिला म्हणतात, "निष्काळजीपणा सोड." आणि मग त्या चाळीतल्या लोकांवरती ओरडून म्हणते, "आणि प्लॅनिंग शिवाय हा असा झगमगाट केला, की ऑब्व्हियसली ॲक्सिडेंट होणारच." माझी मुलगी म्हणजे काय मस्करी वाटली का तुम्हा चाळकऱ्यांना? आता ती खूपच चिडलेली असते. आता चाळीतली लोकं मात्र थोडीशी कावरी-बावरी झालेली असतात. कारण खरं तर त्यांची काहीच चूक नसते. उलट त्यांनी सखीचा जीवच वाचवलेला असतो. पण तरी ही सरकार काही बोलायची थांबत नाही. ती पुढे "ही तुमची मायेची थेरं आहेत ना, ती आता बंद करा." आजच्या डेटला नंबर 1 कंपनी असणाऱ्या कामत एम्पायरची एकुलती एक वारच आहे ती. आता ही सरकार अशी बडबड करत असताना तिथे पत्रकार असतात किंवा काही लोकं जी असतात, ते त्यांच्या फोनमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये हे सगळं शूट करत असतात. आता ही सरकार काही बोलायची थांबत नाही. आता ती पुढे म्हणते, "आज तिचा वाढदिवस आहे आणि तुम्ही तिच्या जीवावर?" ती पुढे काही बोलणार तितक्यातच सखीच तिला थांबवते आणि म्हणते, "इट्स ओके आई." मग ती सरकार जरा तिच्याकडे रागानेच पाहते. मग सखीसुद्धा म्हणते, "सॉरी सरकार." आणि मग पुढे म्हणते, "इतकं काही झालं नाहीये." आता लगेचच सरकार म्हणते, "आणि मग जर झालं असतं तर?" आणि ती असं बोलतच असते, तितक्यातच तिथून दाभाडे काकू धावत येतात आणि म्हणतात, "अरे काय झालंय काय?" पण समोर सरकारला अर्थात तेजस्विनीला बघून त्या थबकतात आणि मग त्या म्हणतात, "अरे सरकार तुम्ही?" आता ही सरकार लगेच म्हणते, "या दाभाडे, मी म्हटलं होतं ना, गोष्टी जुन्या झाल्या ना, की निकामी होतात. तसंच झालंय या चाळीचं. जुनी, पडकी चाळ, सेफ्टीची गॅरंटी नाही. जीव घेणाऱ्या गोष्टींना असं जास्त कुरवाळायचं नसतं दाभाडे. मग ती वस्तू असो किंवा वास्तू. आज ना थोडक्यात निभावलंय, उद्या तुमच्यातल्याच कोणाचा तरी बळी जाऊ शकतो." आता दाभाडे मावशी, "अहो पण" असं म्हणून पुढे काही बोलणार, तितक्यातच सरकार तिला चूप करते आणि म्हणते, "दाभाडे, या निकामी चाळीचं लवकरात लवकर काहीतरी करा." आता इतका वेळ कान्हा शांतपणे ही सगळी गडबड, बडबड ऐकून घेत असतो. आता मात्र त्याचे पेशन्स संपतात आणि मग तो म्हणतो, "1 मिनिट मॅडम."
आणि मग पुन्हा त्याचा सूर खाली करत म्हणतो, "1 मिनिट." मग तो पुढे येत म्हणतो, "जरा आवाज कमी. आता याच चाळीतल्या लोकांनी तुमच्या मुलीचा जीव वाचवलाय. तुम्ही तर बघितला असेलच." पण कसं आहे, सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांना चाळीतला मायेचा ओलावा कळणार नाही. आता कान्हा पुढे म्हणतो, "मुलीचा जीव वाचवलाय तुमच्या. कौतुक अपेक्षित आहे. तुम्ही तर राग देताय." आता लगेचच सरकार म्हणते, "ओह! तूच वाचवलास ना सखीचा जीव?" असं म्हणून ती सखीकडे एक नजर टाकते. आता सगळी लोकं म्हणायला लागतात, "हो, हो, यानेच वाचवलाय त्यांचा जीव." असं आता सगळे गोंधळ घालायला लागतात. मग आता ती सरकार आपला हात पुढे करते. मग लगेचच तिचा जो दीर असतो, तो तिच्या हातावरती कॅशचं बंडल ठेवतो. आता ते बंडल सरकार कान्हाच्या पुढे करते. आता कान्हा सगळ्यांकडे बघायला लागतो. पुढे ती सरकार लगेचच म्हणते, "कौतुकापेक्षा याची जास्त गरज असते तुला." सगळेच कान्हाकडे बघायला लागतात. आता कान्हा काय करतो हे दाभाडे मावशींना पण बघायचं असतं. मग आता कान्हा हात पुढे करतो. आता सगळ्यांना वाटतं, की कान्हा आता हे पैसे घेणार. आता सरकारला सुद्धा वाटतं, की झालं याने सगळं हे पैशासाठीच केलंय. पण कान्हा मात्र ते पैसे न घेता त्या पैशांना फक्त नमस्कार करतो आणि ते पैशाचं बंडल जे आहे ते मागे सरकवतो. आता त्याने असं केल्यावरती सखीच्या पण चेहऱ्यावरती थोडं हसू येतं. दाभाडे मावशींना पण आनंद होतो. कान्हा थोडासा मागे सरकतो आणि म्हणतो, "पैसे नकोत आम्हाला." कसं आहे मॅडम, ज्याच्याकडे पैसे नसतात तो गरीब नसतो. गरीब तो असतो ज्याच्याकडे माणुसकी नसते. कान्हाने असं म्हटल्यावरती जेव्हा सखी त्याच्याकडे पाहून हसत असते, हे सरकार नोटीस करतात. आता त्यांना येतो राग. आता कान्हा पुढे म्हणतो, की "कसं आहे, हीच माणुसकी आम्हाला या चाळीने शिकवले. म्हणून आम्ही कधीही, कुठेही, कोणाच्याही मदतीला धावून जातो. जातो का नाही?" असा आता तो प्रश्न सगळ्या चाळकऱ्यांना विचारतो. सगळे चाळकरी सुद्धा "हो, खरंय, खरंय" असं म्हणायला लागतात. मग आता कान्हा सरकारला पुन्हा म्हणतो, की "तुम्हाला काही द्यायचंच असेल, तर या हातांना काम द्या. त्याची सगळ्यात जास्त गरज आहे." या असल्या फुकटच्या पैशांपेक्षा कष्टाच्या पैशाचं खायला आम्हाला जास्त आवडेल. आता ही सरकार मनातल्या मनात विचार करते, समोर मीडिया आहे म्हणून याची ही बडबड आणि हा त्याचा सडकछाप ॲटिट्यूड मला सहन करावा लागतोय. मग आता कान्हा आजूबाजूच्या पत्रकारांना पाहून म्हणतो, "अरे, पत्रकार बंधू-भगिनी सगळे जमलेत. मग सांगा मॅडमना काम द्यायला आम्हाला." मग तो पुन्हा सरकारला विचारतो, "काय मॅडम?" आता सरकार तर काही बोलू शकत नसतात. आता ती सरकार तिच्या हातातलं बंडल पुन्हा एकदा तिच्या दिरांकडे देते. आता ते दीर लगेच म्हणतात, "या, शुअर. उद्या ये तू ऑफिसला, मग बघू काय करायचं ते." आता तो कान्हा असं ऐकल्यावरती लगेच खुश होतो. आता सखीला सुद्धा हे खरं तर त्याचं बोलणं आवडलेलं असतं. पण ती आता सरकारकडे बघते आणि सरकार असा एक रागाने लूक तिच्याकडे देतात म्हणून ती बिचारी आपली गप्प होते. मग आता कान्हा जोरातच ओरडतो, "बोला साईनाथ महाराज की जय!" मग सगळेच जय म्हणून ओरडतात आणि मग त्यानंतर साईबाबांची आरती सुरू होते. सगळे छान मनोभावे साईबाबांची आरती करत असतात. आता दाभाडे मावशींनी हातामध्ये आरतीचा थाळ धरलेला असतो आणि ते आपल्या आरती करत असतात. आता ह्या सरकार मागनं स्टेजवरती येतात. आता खरं तर त्यांना आरती हवी असते, पण सांगणार कसं? स्वाभिमान दुखावतो ना. मग त्या काय करतात, जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. आता कान्हाच्या हे लक्षात येतं, की त्या मुद्दामून जोरजोरात टाळ्या वाजवतायत. मग आता दाभाडे मावशींचं सुद्धा लक्ष जातं. मग त्या आरतीचा थाळ जो आहे, तो सरकारकडे सरकवतात. आता सरकार लगेचच तो आरतीचा थाळ हातात घेऊन साईबाबांची आरती करायला सुरुवात करतात. ती सखी सुद्धा धावतच मागून आईच्या बाजूला येऊन उभी राहते आणि ती आईच्या हाताला हात लावणार आरतीसाठी. तेवढ्यातच सरकार तिच्याकडे एक जोरदार कटाक्ष टाकतात. आता ती बिचारी घाबरून तिचा हात पुन्हा मागे घेते. आता हे सगळं कान्हा बघत असतो आणि त्याच्या लक्षात येत असतं, की एकंदरीत कशाप्रकारे आईचा मुलीशी व्यवहार चालू आहे. सखीला खूप वाईट वाटत असतं आणि ती आपल्या आईकडे पाहतच असते आणि पुन्हा एकदा ती जुन्या आठवणींमध्ये रमून जाते. जुन्या आठवणींमध्ये तिचे आई-बाबा आणि ती तिघांनी मिळून आरतीचा थाळ पकडलेला असतो आणि ते साईबाबांची आरती करत असतात आणि तिला ते जुने दिवस आठवून खूप छान वाटत असतं. मग आता पुन्हा ती अचानक भानावर येते आणि मग ती साईबाबांकडे पाहून म्हणते, "बाबा, तुम्हीच घडवून आणलत ना हे सगळं? मला इतकं तुमच्या जवळ आणलत, पण तरीसुद्धा मला साधी तुमची आरतीही करता येत नाहीये." असा विचार करून आता तिला वाईट वाटत असतं आणि कान्हाचं पूर्ण लक्ष सखीच्या चेहऱ्याकडे असतं. आता ही सखी पुन्हा साईबाबांना म्हणते, "साईबाबा प्लीज मला आईसोबत तुमची आरती करायची आहे." आता अचानकच कान्हा त्याच्या मित्रासोबत बोलत असताना त्याचा धक्का त्याच्या पुढे उभ्या असलेल्या एका बाईला लागतो आणि त्या धक्क्यामुळे सखीला सुद्धा धक्का लागतो आणि ती नकळतच तिच्या आईच्या म्हणजे सरकारच्या जवळ थोडीशी सरकते आणि तिचा हात सरकारच्या हाताला लागतो. म्हणजे एकंदरीतच तिला आईसोबत जी आरती करायची इच्छा असते, ती साईबाबांनी या ना त्या कारणाने पूर्ण केलेली असते. आता तिचा हात लागलेला पाहून सरकारला प्रचंड राग येतो आणि त्या रागाने सखीकडे पाहतात.
पण आता त्या काही बोलू शकत नसतात, कारण आजूबाजूला पत्रकार असतात आणि लगेचच पत्रकार या दोघींचा आरती करतानाचा फोटो घ्यायला लागतात. सरकारला हे बिलकुल आवडलेलं नसतं. पण ती काही बोलू शकत नसते कारण पत्रकार असतात. सखीला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि ती साईबाबांकडे अशा नजरेने बघत असते, जसे की साईबाबांनी तिच्या मनातली इच्छा ओळखून ती पूर्ण केलेली असते. आणि कान्हाला सुद्धा आनंद झालेला असतो, कारण फायनली सखीच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं आणि त्याने आई आणि मुलीला एकत्र केलेलं असतं. सगळेच मनोभावे साईबाबांची आरती करत असतात. आता फायनली आरती संपलेली असते आणि भंडाऱ्याची तयारी सुरू झालेली असते. कान्हा आणि त्याचे मित्र सगळ्यांना जेवण वाढत असतात. आता तितक्यातच सखी धावतच कान्हाकडे येते आणि कान्हा वळतो आणि तो म्हणतो, "अरे तुम्ही?" मग सखी त्याला म्हणते, "थँक म्हणायचं राहून गेलं." आता कान्हाही तिला म्हणतो, "कुणाला?" ती म्हणते, "अर्थात तुम्हाला." कान्हा सखीला म्हणतो, "कशाबद्दल?" मग सखी म्हणते, "माझा जीव वाचवला म्हणून." मग त्यावरती कान्हा लगेचच म्हणतो, मी कोण वाचवणारा? आपल्याला सगळ्यांना तारणारा एकच बाबा, ते म्हणजे साईबाबा. त्यांनीच मला पाठवलं असं समजा." तितक्यातच एक लेडी सखीकडे येते आणि म्हणते, "सखी मॅडम चला जेवायला." आता सखी म्हणते, "हो, ठीक आहे." आता कान्हा तिला म्हणतो, "बरं 1 मिनिट, तुम्हाला मला थँक म्हणायचंय ना?" मग सखी म्हणते, "हो." मग आता कान्हा म्हणतो, "मग ठीक आहे, मला थँक म्हणायचंय तर वेगळ्या पद्धतीने म्हणा." सखी म्हणते, "म्हणजे?" मग तो एक बकेट जी आहे त्याच्यामध्ये जेवण असतं, ती तिच्या हातामध्ये देतो आणि तिला म्हणतो, "सगळ्यांना पंक्तीमध्ये जेवण वाढा आणि पुण्य कमवा." आता ती म्हणते, "ओके." असं म्हणून ती बकेट हातात घेणार, पण त्या बकेटचा भार काही तिच्याने पेलवत नाही आणि एकदमच तिचा हात खाली जातो. आता सपोर्ट देण्यासाठी कान्हा पटकन ती बकेट पकडतो आणि एकंदरीत दोघंही ती बकेट आपापल्या दोन्ही हातांनी धरून ठेवतात आणि नकळत दोघांनी एकमेकांचा हात पकडलेला असतो. ते दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात. मग आता अचानक सखी भानावर येते आणि ती तिचा हात मागे घेते. मग कान्हा देखील त्याचे दोन्ही हात मागे घेतो. मग आता कान्हा तिला म्हणतो, "बरं 1 मिनिट तुम्ही एक काम करा" आणि तो त्या बादलीतला जो डाव असतो तो बाहेर काढतो आणि तिच्याकडे देतो आणि म्हणतो, "तुम्ही याने वाढा, बकेट मी पकडतो. म्हणजे याने पण पुण्यच मिळेल." त्यावरती सखी म्हणते, "पुण्य कमवण्यासाठी नाही, पण साईबाबांच्या सेवेसाठी मी वाढते." ते दोघं वाढायला निघणार तितक्यातच कान्हाचा एक मित्र त्याला आवाज देतो आणि म्हणतो, "अरे कान्हा, तुला माहिती ना त्या कोण आहेत?" त्यावरती कान्हा म्हणतो, "कोणी का असेना, ते त्यांच्या घरी. इथे सगळे बाबांच्या दरबारात एकसारखेच आहेत." मग तो सखीला विचारतो, "करेक्ट ना?" मग सखी सुद्धा हसून करेक्ट म्हणते. मग तो तिला म्हणतो, "चला." मग दोघंही पंक्तीत जेवण वाढण्यासाठी जातात. आता पंक्तीमध्ये काका बसलेले असतात आणि त्यांनी ताटामध्ये भरपूर सारा गोड शिरा घेतलेला असतो. मग कान्हा त्यांना बघून म्हणतो, "अरे बापरे! काका केवढा शिरा खाताय? काकूंना सांगू का?" आणि मग तो "काकू" असा आवाज देतो. मग काका "नको रे" असं म्हणतात आणि मग सगळेच हसायला लागतात. मग सखीला सुद्धा हसायला येतं. आता ते दोघं जण पंक्तीमध्ये वाढायला सुरुवात करतात. सखी मात्र खूप मग्न होऊन सगळ्यांना पंक्तीमध्ये वाढत असते. पण कान्हा मात्र तिच्याकडे बघण्यातच गुंग होतो. ती आपली पुढे-पुढे वाढत जाते. हा मात्र तिथेच उभा राहतो आणि टक लावून तिच्याकडे बघत असतो. आता सखी वाढता-वाढता अचानक वळते आणि मागे बघते तर कान्हाच नाही. मग ती कान्हाकडे बघते आणि म्हणते, "कुठे लक्ष आहे?" तेव्हा कान्हा भानावर येतो आणि म्हणतो, "हे काय इथेच आहे." तर सखी लगेच जाते आणि त्याच्या हातातली बकेट घेते आणि म्हणते, "राहू दे, नकोय मला तुमची मदत. मी करते माझं-माझं." आता लगेच कान्हा म्हणतो, "मी म्हणालो ना जड आहे, मी करतो मदत." ती म्हणते, "नाही ठीक आहे, मी करेन." आणि ती बकेट घेते. थोडासा तिचा हात खाली जातो, पण ती पुन्हा सावरून घेते आणि म्हणते, "नाही इट्स ओके, इट्स ओके. मी करेन." तर सखी एकटीच वाढायला लागते. आता कान्हा मात्र तिच्याकडे बघत असतो आणि हसत असतो. आता सखी 1-2 जणांना वाढते आणि पुन्हा बकेट उचलायला जाते, पण ती तिला जड लागते. मग ती कान्हाकडे बघते. कान्हा तिला नजरेनेच खुणावतो, "मी करू का मदत?" पण ती नको म्हणते आणि मग ती स्मार्टली ती बकेट जी आहे ती थोडीशी सरकवते. ती अशीच सरकवत-सरकवत पूर्ण पंक्तीमध्ये जेवण वाढत असते आणि कान्हा मात्र तिच्याकडे बघून हसत असतो. आता कान्हाला त्याने तिचा जो जीव वाचवलेला असतो तो प्रसंग पुन्हा एकदा आठवतो. ते आठवून कान्हा तिच्याकडे बघतच राहतो. तर आता दुसरीकडे दाभाडे मावशी साईबाबांच्या इथे पूजेच्या तयारीमध्ये असतात. तितक्यातच तो जो दीर असतो म्हणजे त्यांचा जो असिस्टंट असतो सरकारचा, तो येतो आणि म्हणतो, "दाभाडे, तुम्हाला सरकारने बोलवलंय." आता दाभाडे मावशी हो म्हणतात. "आलेच," असं म्हणतात. तर लगेच तो जो असिस्टंट असतो म्हणजे त्यांचा जो दीर असतो, तो म्हणतो, "जरा पटकन." आता दाभाडे मावशी "हो, हो, आलेच" म्हणतात. दाभाडे मावशींच्या चेहऱ्यावरती टेन्शन साफ दिसत असतं. मग दाभाडे मावशी साईबाबांचा आशीर्वाद घेतात आणि जातात. तर त्या सगळ्यांची नजर चुकवत सरकारच्या गाडीकडे चाललेले असतात. कारण सरकार गाडीमध्ये बसून दाभाडे मावशींची वाट पाहत असतात आणि गाडीमध्ये बसून त्या लाइटर ऑन ऑफ करत असतात. आता दाभाडे मावशी येतात आणि सरकारला आवाज देतात. आता सरकार नजरेनेच त्यांना गाडीत बसा असं खुणवतात. मग दाभाडे मावशी दरवाजा उघडतात आणि समोरच्या सीटवरती ड्रायव्हरच्या बाजूची जी सीट असते त्याच्यावरती बसतात. तर ती सरकार जी आहे ती जरा गुरमीतच विचारते, "इतका वेळ का लागला?"
त्यावरती दाभाडे मावशी म्हणतात, "ते जरा भंडाऱ्याची तयारी करत होते." आता लगेचच सरकार म्हणतात, "मरण जरी दारात आलं ना, तरी त्याला सांगायचं, मला सरकारने बोलवलंय. आधी त्यांना भेटून येते आणि मग मरते." तर दाभाडे मावशी पुढे काही एक्सप्लेन करणार, सरकार लगेचच त्यांना चूप करतात आणि म्हणतात, "माझं अजून बोलणं झालेलं नाहीये." तर आता इथे दुसरीकडे कान्हा त्याच्या मित्रांना विचारत असतो, की "तुम्ही कुठे दाभाडे मावशींना बघितलंय का?" तर आता त्याचे जे मित्र असतात ते त्यांना सांगतात, "मगाशी त्या ज्या मॅडम आल्या होत्या ना, त्यांच्याच गाडीकडे दाभाडे मावशी गेल्यात. तुझं काही काम होतं का?" त्यावरती कान्हा म्हणतो, "नाही, काही काम नव्हतं. तुम्ही व्हा पुढे, मी बघतो." असं म्हणून कान्हा आता थोडासा विचारात पडतो. त्याचे मित्र तिथून निघून जातात. आता इथे गाडीमध्ये दाभाडे मावशी आणि सरकार दोघी जणी असतात. मग सरकार त्यांच्या पर्समधून चेक काढतात आणि दाभाडे मावशींना देत म्हणतात, "हा, हा चेक घ्या." दाभाडे मावशी तो चेक हातात घेतात. मग सरकार म्हणतात, "ही माझी फुल अँड फायनल अमाउंट आहे. आता हा चेक घ्यायचा, ही रक्कम घ्यायची आणि पेपरवरती चाळकर यांच्या सह्या घ्यायच्या आणि निमूटपणे चाळ सोडून निघून जायचं. ही चाळीची जागा ना मला माझ्या मॉलसाठी हवी आहे आणि हवी आहे म्हणजे हवे हां दाभाडे." असं त्या थोड्याशा धमकीच्या स्वरामध्येच बोलतात. आता दाभाडे मावशी तो चेक हातात धरून काही विचार करत असतात. तर आता इथे कान्हाला प्रश्न पडलेला असतो. तो मनातच विचार करतो, दाभाडे मावशी आणि सरकार नक्की प्रकार काय आहे हा? आता इथे दाभाडे मावशी विचार करतायत हे बघून सरकार त्यांना म्हणतात, "दाभाडे, अहो यातच सगळ्यांचं भलं आहे. कम ऑन विश्वास ठेवा माझ्यावरती." आता दाभाडे मावशी म्हणतात, "सरकार कसा विश्वास ठेवायचा? ही चाळ म्हणजे वस्तू नाहीये, जीव आहे आमचा त्याच्यात. आयुष्य घालवलं या चाळीत. सगळ्यांनी एकत्रपणे सणवार साजरे केलेत. एकमेकांची सुख-दुःख पाहिलेत. जगलोय आम्ही या चाळीत." तर त्या दाभाडे मावशी पुढे म्हणतात, "मला एक कळत नाही सरकार, तुम्हाला नक्की झालंय तरी काय? तुम्ही आणि राघव साहेबांनी मिळून गोरगरिबांसाठी ही चाळ उभी केलीत आणि आता तुम्हीच आम्हा सगळ्यांना बेघर करायला निघालायत. आणि बरं इतकं करूनही मार्केटच्या दराने घराला किंमतही देत नाही आहात. राहायला जागा तरी कुठे देताय तर इथून खूप दूर. अहो सगळ्या नोकरी-धंदे इथेच आहेत, मुलाबाळांच्या शाळा आहेत." दाभाडे मावशी पुढे म्हणतात, "मी तुम्हाला म्हटलं ना, अहो आमचं अख्खं आयुष्य इथे गेलंय. मी तुम्हाला काय म्हणते, की तुम्ही एक मोठी इमारत का नाही बांधत?" आता दाभाडे मावशी सगळं भडाभडा बोलत असतात आणि सरकारला हे बिलकुल आवडत नसतं. आता दाभाडे मावशी पुढे म्हणतात, "म्हणजे मागच्या बाजूला आम्ही राहू आणि पुढे?" आता त्या पुढे काही म्हणणार तितक्यातच सरकार मागच्या सीटवरनं थोडंसं सरकून पुढे येतात आणि दाभाडे मावशींकडे वाकून म्हणतात, "काय? पुढे काय?" आता दाभाडे मावशी पुरत्या घाबरलेल्या असतात. त्या दाभाडे मावशी पुढे काही बोलणार, तर सरकार त्यांना पुन्हा "पुढे, पुढे काय?" असं विचारतात. मग दाभाडे मावशी म्हणतात, "एक वेळ तुमच्यासाठी, राघव साहेबांसाठी मी ही चाळ सोडायला तयार होईल. पण बाकीचे एवढ्याशा पैशामध्ये ही चाळ सोडायला तयार होणार नाहीत. असं लुटू देणार नाही आम्ही तुम्हाला आणि हेच माझं शेवटचं उत्तर आहे. नाहीतर कोर्टात जावं लागेल आम्हाला." आता दाभाडे मावशींनी असं म्हटल्यावरती पटकन त्यांच्या गळ्याभोवती दोर टाकतात आणि त्यांच्याने त्यांचा गळा आवळायला लागतात. आणि मग सरकार दाभाडे मावशींना म्हणतात, "काय म्हणालीस? खूप ऐकून घेतलं तुझं दाभाडे, आता माझं ऐकायचं." असं म्हणून त्या त्यांच्या गळ्याला आणखीन फास घट्ट करत असतात. पुढे सरकार म्हणतात, "चाळ, सौदा, पैसा हे असले शब्द ना सरकारपुढे काढायचे नाहीत हां. एवढ्या प्राईम लोकेशनवरती मुंबईत अशी जागा शोधूनही सापडणार नाही आणि हीच जागा मला माझ्या मॉलसाठी हवी आहे." असं म्हणून त्या आणखीनच गळ्याचा फास जो आहे तो घट्ट करत असतात. आता दाभाडे मावशींना श्वासही घेता येत नसतो आणि बोलताही येत नसतं. आता त्यावरती त्या दाभाडे मावशी कसंबसं म्हणतात, की "मला कधी-कधी प्रश्नच पडतो, की तुम्ही नक्की त्याच वहिनी साहेब आहात ना?" कारण राघव सर असते, असं त्या पुढे काही बोलणार तेवढ्यातच त्या सरकार जोरातच ओरडतात, "बास! आता शेवटचं सांगते. ही जागा ना मला हवी आहे. कारण ही नुसती चाळ राहिलेली नाहीये, तर हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे निमूटपणे तुम्ही चाळकऱ्यांच्या सह्या घ्यायच्या आणि निमूटपणे चाळ सोडून निघून जायचं. कारण नाही हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाहीये दाभाडे." असं सरकार म्हणत असतात. आता इथे कान्हा त्या सरकारच्या गाडीपर्यंत पोहोचलेला असतो आणि हळू-हळू चालत तो गाडीच्या जवळ येत असतो. सरकार आणखीनच दाभाडेचा गळा जास्त आवळत तिला विचारतात, "घेशील ना सह्या? बोल, घेशील ना सह्या?" तर असं म्हणून त्या आणखीनच त्यांचा गळा आवळत असतात आणि पुन्हा-पुन्हा त्यांना तेच-तेच विचारत असतात, "बोल, घेशील ना सह्या?" आता इथे कान्हा त्या गाडीजवळ आल्यानंतर अचानकच तो धावत त्या गाडीजवळ येतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता पुन्हा एकदा यांच्या बंगल्यामधला सीन दाखवलाय. जिथे आता ही सरकार जी आहे, ती सखीला आवाज देते आणि सखीला म्हणते, "सखी, हॅपी बर्थडे." आता सखीला आनंद होतो आणि ती धावत जाऊन आईला मिठी मारणार. तेवढ्यातच सरकार कसली तरी फाईल मध्ये घेतात आणि मग तिला म्हणतात, "हे बघ, याच्यावर सह्या कर आणि मग करू आपण सेलिब्रेशन." तर आता दुसरीकडे कान्हा बंगल्यात आलेला असतो आणि त्याच्या हातात कसली तरी बॅग असते. मग सिक्युरिटी गार्ड बंगल्यामध्ये फोन लावून त्या काकाला सांगतात, की "साहेब, गेटवरती कोणीतरी मुलगा आलाय आणि त्याच्याकडे 70 लाख रुपये आहेत." आता त्याच्यानंतर इथे आतमध्ये बंगल्यामध्ये ती सखी बिचारी त्या आईने दिलेल्या फाईलवरती सह्या करते.
तर आता सरकार मनातच विचार करतात, फायनली या सगळ्या प्रॉपर्टीची मी एकुलती एक मालकीण झाले. आता तितक्यातच ती उर्मिला काकू जी असते, ती विचारते, "सरकार कसले पेपर आहेत?" आणि असं विचारल्यावरती सरकार खूप रागातच उर्मिलाकडे बघतात. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.